सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण एक अशा गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहोत की जी खूप गोड गोष्ट आहे. गोड म्हणजे आता बघा आपल्या समोर एक मी एक पिक्चर ठेवलंय की ज्याच्यामध्ये स्वीट्स आहेत. याच्यामध्ये मिठाई आहे आणि ही मिठाई किंवा स्वीट्स हे सर्वांनाच आवडतं. ओके. पण अशा काही सिच्युएशन असे काही कंडिशन होते की ज्याच्यामध्ये हे स्वीट किंवा ही मिठाई आपल्या शरीरासाठी पॉइझन बनते आणि ती कंडिशन होते डायबिटीज. आणि त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. डायबिटीज किंवा मराठीमध्ये आपण त्याला मधुमेह म्हणतो. तर मधुमेह डायबिटीज हा सुरुवातीला श्रीमंत लोकांचा आजार म्हणून असं त्याच्याकडे बघितलं जायचं. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की ही गोड माणसांचा आजार झाल्यासारखं झालंय. खूप कॉमन झालंय. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर माणसांमध्ये कोणालाही हा आजार होतो. बरं, मगाचपासून मी आजार आजार म्हणतोय. ऍक्च्युली डायबिटीज हा माझ्या दृष्टिकोनातून हा आजार नाहीये. हा आपल्या चुकीची लाईफस्टाईल किंवा चुकीचं आपलं आहार भोजन याच्यामुळे झालेलं एक हेल्थ कॉम्प्लिकेशन आपण म्हणूया. मी माझी ओळख करून देतो. आपलं प्रेझेंटेशन चालू करायच्या अगोदर माझं नाव संतोष नामदे. मी DXN मध्ये स्टार डायमंड आहे. डोंबिवली येथे माझं ऑथोराइज्ड स्टॉकिस्ट आहे. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत डायबिटीज बद्दल फॅक्ट, त्याच्या ॲलोपॅथीमध्ये अवेलेबल असलेल्या ट्रीटमेंट आणि DXN प्रोडक्ट कन्झ्युम करून आपण तो कसा प्रिव्हेंट करू शकतो. तर याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. डायबिटीज किंवा मधुमेह हा आज आपल्याला काही नवीन नाही आहे किंवा याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, अशा गोष्टी नाही आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती मी अजून थोडासा उजेड टाकेन आणि त्याच्याबद्दलच्या काही फॅक्ट आपल्याला आज नवीन माहिती पडतील. आज 1995ला जर बघितलं तर 30 मिलियन 30 दशलक्ष लोक डायबेटिक पेशंट होते. 2011ला 366 दशलक्ष लोक डायबेटिक पेशंट झाले आणि 2030चं प्रोडक्शन आहे की 552 दशलक्ष लोक डायबेटिक असतील. हा इतक्या प्रमाणामध्ये आज जगामध्ये वाढत चाललेला हा आजार आहे किंवा हेल्थ कॉम्प्लिकेशन आहे आपण म्हणू. आणि जर इंडियाचा जर आपण विचार केला, भारताचा जर विचार केला तर हा 2019चा आकडा आहे की त्याच्यामध्ये भारताच्या डायबेटिक पेशंटमध्ये 2 नंबरला आहे. जवळजवळ एक 77 मिलियन लोक आज डायबेटिक पेशंट आहेत, हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि डायबेटिक कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला माहीतच नसतं की त्यांना डायबेटिस झालेला आहे. बऱ्याच वेळा डायबेटीज हा ॲक्सिडेंटली तो डिटेक्ट होतो. ते काहीतरी कुठल्या एखाद्या हेल्थ कॉम्प्लिकेशनसाठी किंवा काही ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी पेशंट डॉक्टरकडे गेलेला असतो आणि त्यावेळी काही चेकअप सांगतात, काही पॅथॉलॉजिकल चेकअप सांगतात आणि त्याच्यामध्ये डायबेटीस डिटेक्ट होतो. म्हणजे ऑन पेपर जेव्हा शुगर हाय येते त्यावेळी आपण कन्सिडर करतो की तो डायबेटिक कंडिशनमध्ये गेलेला आहे. पण त्याच्या अगोदर किती वर्ष त्याला डायबिटीज होती किंवा किती वर्ष त्याच्या शरीरामधली शुगर वाढलेली होती हे त्यालाही माहीत नसतं. तर अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांना ऍक्च्युली डायबेटिक कंडिशन आहे पण ऑन पेपर डिटेक्ट झालेली नाहीये. जर शुगर ब्लड शुगर लेवल जर नॉर्मल रेंज जर बघितलं तर 101 ते 125 लो रिस्क किंवा रिस्क आहे आणि 126 प्लस जर जेवणाच्या अगोदरची असेल तर ती हाय डायबेटिक कंडिशन पकडली जाते. जेवणाच्या नंतरची जी शुगर जी काउंट केली जाते ती वाढलेलीच असते. अगदी नॉर्मल लोक असतील तर त्यांची पण जेवणाच्या नंतरची वाढलेलीच असते. पण ती थोड्या पिरियड नंतर ज्यावेळी शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं त्यावेळी ती ब्लडमधली शुगर सेलमध्ये ट्रान्सफर होते. त्याच्यामुळे जेवणाच्या अगोदरची शुगर ही नेहमी कन्सिडर केली जाते आणि आता तर 3 महिन्याची एक ॲव्हरेज शुगर बघितली जाते. बरं, डायबिटीज होण्याची कारणं ही आपल्याला माहितीच आहेत की आपले खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आपली चुकीची लाईफस्टाईल, ताणतणाव, स्ट्रेस आणि
एक्सरसाइज न करणे किंवा स्टडी काम करणे, बसून काम, ऑफिस मधलं काम, या गोष्टींमुळे बऱ्याच पैकी डायबेटिक कंडिशन येण्याचे चान्सेस असतात. डायबेटिक कंडिशन जसं मगाशी मी तुम्हाला बोललो, हा आजार माझ्या दृष्टिकोनातून नाहीये, तर हा आपली चुकीची लाईफस्टाईल, आपली मॉडर्न लाईफस्टाईल ह्याचा हा साईड इफेक्ट आहे. जर डायबिटीज ही सिच्युएशन कशामुळे निर्माण होते, तर दोन कंडिशन आहे त्याच्यामध्ये, की एक तर आपलं पॅन्क्रिया, मराठीमध्ये आपण ज्याला स्वादुपिंड म्हणतो, त्या पॅन्क्रियामधून इन्सुलिन शरीराला जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढं सिक्रेट होत नाही. आणि दुसरी कंडिशन आहे की शरीरातल्या ज्या पेशी आहेत ते इन्सुलिनला रिस्पॉन्ड करत नाहीत. तर डायबिटीजचे तीन प्रकार आहेत: टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. तर आपण ते समजून घेऊया काय आहेत. डायबिटीज हा जो हेल्थ कॉम्प्लिकेशन आहे, तर तो त्याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होतं. आपण जे पण खातो, आपल्या शरीरामध्ये आपण जे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आपण जेवढे शरीरामध्ये आपण इनटेक करतो, त्याचं अल्टिमेटली फायनली त्याचं जे कन्व्हर्जन आहे हे शुगरमध्ये होतं किंवा ग्लुकोजमध्ये होतं. आणि हा शुगर किंवा ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्या पेशींमधून आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळते. पण ज्या डायबेटिक कंडिशन मध्ये काय होतं की रक्तामधली जी शुगर आहे ती सेलकडे ट्रान्सफर होतच नाही. आता इथे दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या दाखवल्यात. एक नॉर्मल रक्तवाहिनी आहे की ज्याच्यामध्ये नॉर्मल लेवलमध्ये शुगर किंवा ग्लुकोज आहे, आणि उजव्या बाजूला बघा जिथे एक्सेसिव्ह ब्लड ग्लुकोज आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला दोन उदाहरण देईल की दोन ग्लासमध्ये आपण पाणी घेतलंय, एका ग्लासमध्ये फक्त पाणी आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये साखरेचं पाणी आहे किंवा साखरेचा पाक आहे असं समजू. तर डाव्या साईडची रक्तवाहिनी त्याच्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या साईडची जी वाहिनी आहे त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लड ग्लुकोज दाखवला आहे, त्याच्यामध्ये साखरेचा पाक आहे. तर तुम्ही विचार करा त्याची विस्कोसिटी किती असणार आहे. पाणी आहे ते आपण नॉर्मल असणार आणि साखरेचं पाणी किंवा साखर काय हा घट्ट असतो. तर तीच कंडिशन आपल्या रक्ताची होते ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण किंवा ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. आणि त्याच्यामुळे जे सिम्पटम्स येतात की ज्याच्यामध्ये लघवीला जास्त होणे, तहान लागणे, भूक जास्त लागणे, तर ह्या कंडिशन्स कशा येतात ते आपण पुढे बघू. पण की जसं मगाशी बोललो की तीन प्रकारचे डायबिटीजचे कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीज आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणायचे किंवा ज्युएल डायबिटीज असं संबोधलं जायचं. तर या केसमध्ये काय होतं की पॅन्क्रियामधून आपल्या शरीराला जे इन्सुलिनचं रिक्वायरमेंट असते तेवढी फुलफिल होत नाही, किंवा आपल्या पॅन्क्रियामधल्या ज्या बीटा सेल आहेत, इथे पॅन्क्रियाचा जो स्ट्रक्चर दाखवला आहे त्याच्यामध्ये निळ्या कलरमध्ये ज्या सेल आहेत त्या पॅन्क्रियाच्या बीटा सेल आहेत ज्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं. तर ह्या सेल इन्सुलिन रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करत नाहीत. आपल्या शरीरामधलं रक्तामधलं जेवढं ग्लुकोज आहे ते सेलपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढं इन्सुलिन पाहिजे तेवढं इन्सुलिन पॅन्क्रिया तयार करू शकते. टाईप 1 डायबिटीज किंवा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे हा आहे इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज. संतोष सर बोललं जायचं. संतोष सर इन्सुलिन हॅलो डायबिटीज म्हणा. संतोष सर थोडं मोठ्याने बोला, मोठ्याने बोला, मोठ्याने आवाज मोठ्याने येऊ दे, आवाज. बर, ओके सर. आपण इन्सुलिन डायबिटीजचे प्रकार बघत होतो, त्याच्यामध्ये आपण टाईप 1 डायबिटीज बघितला. आता टाईप 2 डायबिटीज बद्दल आपण बोलतोय, ज्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या सेल आहेत त्या इन्सुलिनला रिस्पॉन्ड करत नाही. पॅन्क्रिया तर इन्सुलिन बनवतं, पण ते इन्सुलिन जे काम करतं, शुगर, ब्लड मधलं शुगर आहे ते सेलपर्यंत पोहोचवायचं, पण शरीरामधल्या सेल त्या इन्सुलिनला रेजिस्ट करतात किंवा इन्सुलिनला रिस्पॉन्सेस देत नाही. त्याच्यामुळे रक्तामधला जो शुगर आहे तो सेल पोहोचतो. दुसरा प्रकार टाईप 2 डायबिटीज किंवा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. आता मेन मुख्य कारण आहे हे ओव्हरवेट किंवा ओबेसिटी. जसं आपण ओबेसिटी बद्दल सांगितलेलं होतं. आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज क्लिअर येत नाही बघा जरा. हा सर, आता येतोय आवाज क्लिअर? हा बोलत राहा.
ओके, आता तिसरा प्रकार आपण बघूया, जो आहे जेस्टेशनल डायबिटीज. हा डायबिटीज प्रेग्नन्सी मध्ये जनरली होतो, म्हणजे सर्वांनाच होतो असं नाही, पण काही केसमध्ये प्रेग्नन्सी मध्ये डायबेटिक कंडिशन होते, ज्याच्यामध्ये ब्लड मधली शुगर वाढते. तर आपण 3 प्रकारचे डायबेटिक कंडिशन बघितल्या. टाईप 1 डायबिटीज, जो इन्सुलिन तयार करू शकत नाही रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये पॅनक्रियामधून. डायबिटीज त्याच्यामध्ये सेल इन्सुलिनला रेजिस्ट करतात किंवा रिस्पॉन्ड देत नाही. आणि तिसरी कंडिशन आहे प्रेग्नन्सी मध्ये होणारा डायबिटीज. त्याच्यामध्ये टोटल 90% डायबेटिक पेशंट हे टाईप 2 डायबिटीज मध्ये येतात. म्हणजे शरीरात सेल आहेत. हॅलो, आवाज क्लिअर नाही येतोय? हा हा, आता येतोय खरं, पण आवाज डिस्टर्ब होतो, थोडा नेटचा प्रॉब्लेम असेल. आवाज डिस्टर्बन्स येतोय? हा, आता क्लिअर आला. बोला 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 बोला. ओके, आता येतोय? क्लिअर येतोय? हा हा, आता येतोय. बोला बोला. लोकांना काय येत नाहीये? हा, टोटल डायबेटिक पेशंट, बऱ्याच लोकांना आवाज येत नाही. इथून तर क्लिअर आहे सगळं. हा हा हा, फुल आहे, फुल फुल. ओके ओके, आहे, क्लिअर आहे आवाज? हा, ठीक आहे, बोला बोला. ओके, टोटल डायबेटिक पेशंट जेवढे आहेत त्याच्यामध्ये 90% जे पेशंट आहेत ते टाईप 2 डायबिटीज कंडिशन मध्ये येतात, आणि त्यातले 10% पेशंट आहेत ते टाईप 1 डायबिटीज मध्ये येतात. टाईप 2 डायबिटीज मध्ये ज्याच्यामध्ये इन्सुलिनला आपली सेल रिस्पॉन्ड करत नाही, ती कंडिशन झाली टाईप 2 डायबिटीज. ओके, आता बघा याचे सिम्पटम्स काय काय, बऱ्यापैकी तुम्हाला हे सिम्पटम्स माहिती असतील. ज्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये पॉलिडिप्सिया, पॉलिडिप्सिया मध्ये तहान जास्त लागणे, पॉलिफेजिया मध्ये भूक जास्त लागणे, परत डोळ्यांमध्ये ब्लर विजन, आपल्याला अंधुक असतो, वेट लॉस, तोंडाला वास येणं, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हायपर व्हेंटिलेशन होणं, पोटामध्ये गॅस्ट्रिक जीआय ट्रॅक मध्ये नॉझिया, वॉमिटिंग, उलटीसारखं सेन्सेशन होणं, पोटामध्ये दुखणं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये पॉलियुरिया, ग्लुकोजुरिया, लघवीला जास्त होणं. पॉलियुरिया म्हणजे लघवीला जास्त होणं, आणि ग्लुकोजुरिया म्हणजे आपल्या युरिन मधून ग्लुकोज बाहेर फेकलं जातं. तर ह्या कॉमन सिम्पटम्स आहेत डायबेटिक कंडिशन मध्ये. पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया आपण बघितलं. पॉलियुरिया म्हणजे जास्त युरिनेशन होणं, पॉलिडिप्सिया पॉलिफेजिया टाईप मध्ये वेरी होतात, कमी जास्त होतात. अजून काही सिम्पटम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला विजन, ब्लर विजन आहे, अंधुक एखादा जखम झाली तर ती जखम हळूहळू भरून येते, लवकर भरून येत नाही. इची स्किन होते, स्किन ड्राय होते. आपल्या स्किनला रक्त घट्ट झाल्यामुळे जे न्यूट्रिशन पुरवलं पाहिजे ते आपल्या सेल मधून पुरवलं जात नाही, त्याच्यामुळे स्किन ड्राय होणं, स्किनला रॅशेस पडणं, या गोष्टी होतात. त्याला डायबेटिक डर्मॅटोरोमिक्स म्हणतात, की ज्याच्यामध्ये स्किन ड्राय होते, स्किनला इचिंग भरपूर होतं. आपल्याला डायबेटिक पेशंटला बऱ्याच वेळा विजन असं दिसतं, हे फुल आहे, आपल्याला कसं अंधुक किंवा भुरसड दिसतोय, ब्लर दिसतोय, तसं डोळ्याची कंडिशन होते. का तर ह्या कंडिशन म्हणतात डायबेटिक रेटिनोपॅथी. जो आपला डोळ्याचा पडदा आहे, हे डोळ्याच्या पडद्यामध्ये जसं इथे तुम्ही बघू शकता, एक छोट्या छोट्या ब्लड वेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत. ह्याच्यामध्ये जर रक्त पुरवठा जर सुरळीत व्हायला पाहिजे तर रक्त हे फ्री फ्लो केलं पाहिजे. काय होतं की शुगर त्याच्यामध्ये असल्यामुळे रक्त घट्ट होतं, आणि रक्त घट्ट असल्यामुळे त्या रेटिना किंवा डोळ्याचा पडदा ह्याला प्रॉपर न्यूट्रिशनचा पुरवठाच होत नाही. त्याच्यामुळे तो रेटिना हळूहळू डॅमेज व्हायला लागतो, तो डोळ्याचा पडदा हळूहळू डॅमेज व्हायला लागतो. आणि डायबेटिक कंडिशन मध्ये, डायबेटिक पेशंट मध्ये ही डायबेटिक रेटिनोपॅथी कंडिशन येते, आणि डोळा डॅमेज व्हायचे किंवा डोळ्याचा पडदा डॅमेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. जसं या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता की रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूचा एरिया आहे हा लाल झालाय, त्यापैकी लाल झालाय, आणि हा डोळ्याचा पडदा आहे, डोळ्याचा जो रेटिना आहे हा हळूहळू डॅमेज व्हायला लागलेला आहे. पुढची जी डायबेटिक मधली जी कंडिशन आहे पुढची,
ती रक्तवाहिन्यांवर होती, जशी आपण आता डायबेटिक रेटिनोपॅथी मध्ये बघितलं. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा होतो हा घट्टपणे रक्त जातं, त्याच्यामुळे ब्लड वेसल्स वरती भरपूर परिणाम होतो आपल्या रक्तवाहिन्यात. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज मध्ये होतं, हृदयाशी रिलेटेड असलेल्या डिसीज मध्ये. जवळजवळ 75% डायबेटिक पेशंटची डेथ ही कोरोना आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये एथेरोस्क्लेरोसिस होणं, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल साठणं आणि हार्ट अटॅक येणे, ह्या कंडिशनमुळे त्यांची डेथ होते. डायबेटिक कंडिशन बरोबर कोलेस्ट्रॉल वाढणं ही कंडिशन हँड इन हँड असते. आणि ही कोलेस्ट्रॉल जसं जसं वाढतं तसं ते हृदयाच्या ज्या रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आर्टरीज आहेत त्याच्या आतल्या बाजूने हे कोलेस्ट्रॉल साठलं जातं आणि ह्याला म्हणतो कोरोनरी आर्टरी डिसीज, आणि ह्याच्यामुळे हार्ट अटॅक याचे चान्सेस भरपूर असतात. त्याच्याबरोबर पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीज पण याच्यामुळे होतं, कारण रक्तवाहिन्यांमधला जो रक्ताचा फ्लो आहे हा फ्री फ्लो नसतो. बऱ्याच वेळा ब्लड वेसल्स डॅमेज होतात आणि ब्लड वेसल्स डॅमेज झाल्यामुळे जसं आपण बघितलं की डायबेटिक रेटिनोपॅथी होतात. त्याच्यानंतर किडनी, डायबेटिक रेटिनोपॅथी बरोबरच डायबेटिक किडनी डिसीजेस, क्रोनिक किडनी डिसीजेस होतात. कारण जसं मग मी तुम्हाला सांगितलं की 2 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि एकामध्ये पण साखरेचा पाक घेतला. जर ह्या दोन्ही पण पाणी आणि साखरेचा पाक जर आपण एका कागदामधून किंवा एका फिल्टर मधून एका कपड्यातून जर आपण गाळले तर पाणी लवकर इझिली फिल्ट्रेट होईल, पण जे साखरेचं पाणी आहे ते फिल्टर व्हायला वेळ लागेल किंवा पूर्णपणे फिल्टर होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या किडनी पण फिल्टर करायचंच काम करतं. किडनी हे आपलं ब्लड फिल्टर करायचं काम करत असतं, अहोरात्र हे काम चालू असतं. पण ज्यावेळी किडनीवरती हे ब्लड ज्याच्यामध्ये जास्त शुगर कंटेंट आहे असं ब्लड जेव्हा वारंवार किडनीमध्ये जातं त्यावेळी किडनीमध्ये ओव्हरलोड होतो, किडनीच्या कामामध्ये किडनीचं काम हे जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे किडनी डिसीज होतात, किडनी फेल्युअरचे चान्सेस असतात, पेशंटला डायलिसिसवर जावं लागतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. त्याचबरोबर अजून एक डायबेटिक कंडिशन जी आहे की ज्याला डायबेटिक फूट म्हणतात किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. रक्तामधली शुगर वाढल्यामुळे आपल्या जे नर्व एंडिंग्स आहेत, आपल्या नस आहेत त्याच्या ज्या एंडिंग्स आहेत ह्या कमजोर पडतात आणि बऱ्याच वेळा डायबेटिक पेशंटमध्ये जखम होते पायाला, त्याच्यामधून रक्त पण येतं, पण त्यांना ते जाणवतच नाही कारण ते सेन्सेशन त्यांना होत नाही. पायाला पिन टोचली किंवा पायाला एखादी जखम झाली, काही दुखत असेल ते पेनच त्यांना जाणवत नाही कारण तिथले नर्व्ह एंडिंग कमजोर झालेले असतात. ह्याला म्हणतात डायबेटिक फूट किंवा मसल ॲट्रोफी, ज्याच्यामध्ये मसल वीक होतात. जसं आता इथे दाखवलं की पायाला जर आपण चिमटे काढले किंवा प्रेस केलं किंवा पिन टोचली तर हे सेन्सेशन ज्यांचं ब्लड शुगर लेवल कंटिन्युअस हाय असते त्यांना हे जाणवतच नाही. मग त्यावेळी पायाला एखादी जखम झाली मग ती जखम लवकर भरून येत नाही आणि ही जखम लवकर भरून न आल्यामुळे ॲम्प्युटेशन पण करावं लागतं. म्हणजे तो अवयव किंवा तो अगदी दाखवली की हेअर लॉस किंवा हेअर ग्रोथ होत नाही. हा तर जे आपले हेअर फॉलिकल्स आहेत, आपल्या त्यांची मुळं आहेत, त्यांच्या मुळापर्यंत ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या कॅपिलरीज आहेत किंवा ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांचं जाळं आहे तिथपर्यंत रक्त तिथे न्यूट्रिशन पोहोचतच नाही. तिथे न्यूट्रिशन न पोहोचल्यामुळे हेअरफॉल बऱ्याच डायबेटिक पेशंटमध्ये बघायला मिळतं. जसं मी तुम्हाला आजच्या प्रेझेंटेशन बद्दल काल सांगितलेलं की मी तुम्हाला बोललो की आपण एक सायलेंट किलर बद्दल उद्या जाणून घेणार आहोत. तर ऍक्च्युली डायबेटिक कंडिशनला सायलेंट किलरच म्हटलं जातं. आता तुम्ही एवढं कंडिशन मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक फूट, रेटिनोपॅथी आणि हेअरफॉल आणि याच त्या कॉम्प्लिकेशन्स आहेत की ज्या फक्त रक्तामधली शुगर प्रोलॉंग पिरियडसाठी जेव्हा वाढून राहिलेली असते त्यावेळी ह्या सगळ्या कंडिशन्स होतात आणि ह्या हळूहळू वाढत जातात, डेव्हलप होत जातात. आवाज कमी येतोय. आवाज क्लिअर नाही. संतोष सर आवाज वाढव. संतोष आवाज. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल तेवढा आवाज आता थोडा राहील. बोला बोला बोला.
आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज कुठून कुठून ऍब्झॉर्ब होतं ते आता थोडंसं मी तुम्हाला सांगतो. आपल्या इंटेस्टाईन मधून, आपलं जे लहान आतडे असतात त्याच्यामधून आपल्याला ग्लुकोज मिळतो. त्याचबरोबर जे आपण जेवतो त्याच्यामधून आपल्या लिव्हरमध्ये ते ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळतो. आणि एक ग्लुकोनिओसिस म्हणून एक फीचर आहे, त्याच्यामधून जे नॉन कार्बोहायड्रेट्स आपलं फूड आहे त्याच्यामधून पण शरीर ग्लुकोज बनवतं. आपल्या शरीराला एनर्जी देणारा मेन इन्ग्रेडियंट हा ग्लुकोज आहे. आणि हा ऍब्झॉर्ब जेव्हा आपल्या फूडमधून ऍब्झॉर्ब होतो तो पहिला रक्तामध्ये जातो आणि रक्तामधून तो आपल्या पेशींमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि हा पेशींमध्ये ट्रान्सफर करायचं काम इन्सुलिन करतो. तर इन्सुलिनचं पॅथोफिजिओलॉजिस्ट सांगितलं की इन्सुलिन कसं काम करतं. तर सगळ्यात पहिले इन्सुलिन ग्लुकोजचं एक नॉर्मल मध्ये डाऊन करायचं, त्याच्यानंतर हा ग्लुकोज हा मसल सेलला पोवायचा आणि ते त्याचं ग्लायकोजन रूपांतर करायचं. हे काम इन्सुलिनचं असतं. इन्सुलिन पॅन्क्रिया किंवा मराठीमध्ये आपण ज्याला स्वादुपिंड म्हणतो त्याच्या आणि हे आपल्या रक्तामध्ये पाठवलं जातं. ते जाऊन आपल्या ग्लुकोज ब्रेक करून ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोज रूपांतर करतो. जेव्हा इन्सुलिन शरीराला एवढ्या प्रमाणात पाहिजे तेव्हा काय होतं की आपल्या शरीरामधला जो ग्लुकोज आहे तो ब्लड मधून सेल मध्ये प्रॉपरली ऍब्झॉर्ब होत नाही. त्याचा इफेक्ट असा होतो की ग्लुकोजचं प्रोटीन सिंथेसिस होत नाही, त्याचं ब्रेकडाऊन होत नाही आणि त्याच्यामध्ये ऍसिडोसिस ही कंडिशन वाढली जाते. त्याच्यामुळे डायबेटिक जे पेशंट आहेत त्यांना ऍसिडिटीचा प्रचंड प्रॉब्लेम असतो, कारण शरीर ऍसिडिक बनलेलं असतं. रक्तामधली जी शुगर आहे ती पेशींपर्यंत पोहोचतच नाही किंवा पेशी करू शकत नाही आणि हे सगळ्यांचा तो किडनीवरती. किडनी काय करते की रक्त जे आहे घट्ट झालेलं आणि किडनी फंक्शनमुळे वाढतं, किडनी फिल्शन वाढतं आणि आपल्याला ग्लुकोज युरिया हा त्याच्यामध्ये युरिन मधून ग्लुकोज ग्लुकोज मधून युरिन मधून ग्लुकोज जास्त शरीराच्या बाहेर फेकलं जातं. याचा परिणाम होतो आपल्या युरिनच्या ऑस्मोटिक प्रेशरवरती आणि शरीर जास्तीत जास्त पाणी बाहेर फेकायचा प्रयत्न करतं आणि ह्या कंडिशन म्हणतात पॉलियुरिया. युरिनेशन शरीराचं वाढतं, जास्तीत जास्त युरिन शरीरातून बाहेर फेकलं जातं आणि ह्या कंडिशनमुळे शरीरातलं पाणी कमी होतं. हे पाणी कमी होतं ह्या कंडिशनला म्हणतात डिहायड्रेशन. बरं, डिहायड्रेशन झाल्यामुळे शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे वाले पेशंट आहेत त्यांना ताण भरपूर लागतं, कारण शरीरातलं पाणी किडनी बाहेर फेकत असते, त्याबरोबर तिला शुगर किंवा ग्लुकोज पण बाहेर फेकायचा असतो. त्याच्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन कंडिशन होते, शरीरामधलं पाणी कमी होतं आणि पेशंटला वारंवार तहान लागते आणि युरिन पास करायला जास्त वेळ लावावा लागतं. डायबेटिक पेशंटमध्ये आपण बघतो की त्यांना तरी 2 वा 3 वेळा वॉशरूमला जावं लागतं. आता ॲलोपॅथीमध्ये याचं मेडिकेशन काय आहे? ॲलोपॅथीमध्ये डायबिटीज मेंटेन करण्यात काही औषधं दिली जातात. मी पॅथॉलॉजी हे खूप ॲलोपॅथी खूप जवळून बघितलं ॲलोपॅथी. मी फिजिशियन आहे, माझं मेडिकल शॉप होतं. मी क्लिनिकल फार्मसी काउन्सिलर म्हणून काम केलेलं आहे, क्लिनिकल फार्मसी काउन्सिलिंग करायचो. या केसमध्ये मी बऱ्याच पेशंट हे बघितलंय की डायबेटिक पेशंटची ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये ही 1 किंवा 2 इन्ग्रेडियंटने किंवा 1 किंवा 2 मेडिकेशन चालू होते, ती पुढे जाऊन मल्टी ड्रग मध्ये कन्वर्ट होते आणि त्या केसमध्ये पण जर पेशंटला डिझायर रिझल्ट जर नाही मिळाले तर त्यांना इन्सुलिनवरती त्यांना हे केलं जातं, मेडिकेशन दिलं जातं. तर ॲलोपॅथीमध्ये एक मेनली जर बघितलं गेलं तर डायबेटिक मेंटेन करण्यासाठी 4 प्रकारचे औषधं दिली जातात. इन्सुलिन सॅग्रिगस, इन्सुलिन सेन्सिटायझर, त्याच्यामध्ये अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर आणि डायपेप्टिडेज इनिबिटर, अशा प्रकारचे म्हणजे हे ग्रुप ऑफ मेडिसिन्स आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ब्रँड्स येतात. बऱ्याच प्रकार हे 4 प्रकारचे मेनली इन्ग्रेडियंट 4 प्रकारचे ऍक्शन असलेले मेडिसिन्स पेशंटला दिले जातात. आता हे मी ब्रँड आणि मॉलिक्युल्स मध्ये जात नाही एवढं डीपली, पण काय होतं की सुरुवातीला मोस्टली मेटफॉर्मिन, पायरिटाझोन किंवा लिपिझाइड, ग्लायक्लाझाइड
ह्या कंटेंटवरती पेशंटला ठेवलं जातं, या मेडिकेशनवरती पेशंटला ठेवलं जातं. आणि पुढे जाऊन जर ह्याच्यावरती पण पेशंटची जर शुगर मेंटेन होत नसेल तर हायर मॉलिक्यूलवरती पेशंटला शिफ्ट करतात, की ज्याच्यामध्ये बोग्लिबोज किंवा विडाग्लिप्टिन, सेक्साग्लिप्टिन याच्यावरती पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. आणि इथे जर ना डायबिटिक कंडिशन कंट्रोलमध्ये नाही आली तर एक्सटर्नल इन्सुलिन दिलं जातं. आता हे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट जे आहेत किंवा हे जे आता मी जेवढ्या पण औषधांची नावं घेतली, ग्रुप ऑफ मेडिसिनची नावं घेतली, ह्या प्रत्येकाचा साईड इफेक्ट आहे. त्यामध्ये आपण रँडमली कुठलंही औषध जर कुठलंही घेतलं तर प्रत्येकाला काही ना काही साईड इफेक्ट. जसं सल्फोनिलिडिया कंटेंटवाले जे किंवा त्या कॅटेगरी मधले जे मेडिसिन्स आहेत ते हायपरॅस्मिया सारख्या कंडिशन्स होऊ शकतात. नॉझिया, वॉमिटिंग किंवा हिपॅटोटॉक्सिन आपल्या लिव्हरमध्ये भरपूर टॉक्सिन्स येऊ शकतात. वजन वाढू शकतं, वेट गेन होऊ शकतं किंवा डिस्टर्बन्स किंवा ऍसिडिटी वाढणं, कॉन्स्टिपेशन या गोष्टी. डायबेटिक पेशंटला कॉन्स्टिपेशनचा भरपूर त्रास असतो, ऍसिडिटीचा भरपूर त्रास असतो. हा मेडिकेशनचा साईड इफेक्ट आहे. आणि ह्या सगळ्यांमुळे जरी डायबेटिक कंडिशन मेंटेन नाही झाली तर एक्सटर्नल इन्सुलिन पेशंटला दिलं जातं. आणि हे खूप कॉम्प्लिकेशन होऊन जातं पुढे जाऊन. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो की जर समजा इन्सुलिन आपल्या शरीराला समजा 10 युनिट जर पाहिजे असेल आणि ते पॅन्क्रियामधून जर नॅचरली सिक्रीट होत नसेल आणि आपण जर एक्सटर्नली जर दिलं तर आपला क्रिया निष्क्रिय होतो, त्याला काम नाही. बाहेरून आपल्याला पाहिजे तेवढं इन्सुलिन जर मिळत असेल इंजेक्शन थ्रू, तर इन्सुलिन तयार करण्याची जी नॅचरल टेंडन्सी आहे पॅन्क्रियाच्या बीटा सेलची, ही पूर्णपणे बंद होऊन जाते आणि शरीर पुन्हा इन्सुलिन तयारच करत नाही. हा इन्सुलिन डिपेंडंट आजार होऊन जातो. पेशंटला प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, कारण एक्सटर्नल इन्सुलिन घेऊन 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 आपल्या शरीरातला जो नॅचरल इन्सुलिन प्रोड्यूस करायची टेंडन्सी आहे ती कमी होऊन जाते. आणि वारंवार ब्लड शुगर फ्लक्च्युएट होणं, कमी जास्त होणं सिच्युएशन येऊन येते. आता एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मी तुम्हाला रिपोर्ट सांगतो. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 108 मिलियन लोक डायबेटिक कंडिशन मध्ये होती 1980 मध्ये, आणि तीच कंडिशन 2014 मध्ये 422 मिलियन झाली. आणि त्याच्यामध्ये WHO ने हे पण एक सांगितलंय की डायबेटिक इज अ मेजर कॉज ऑफ ब्लाइंडनेस, किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, लोअर लिम्ब अम्प्युटेशन. डायबेटिक ही सगळ्यात मोठी कंडिशन आहे. आंधळे होणे, डोळ्याची दृष्टी निघून जाणे, किडनी फेल्युअर, हार्टशी रिलेटेड डिसीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक येणं, ब्रेन हॅमरेज ज्याला म्हणतो, लो लिम्ब अम्प्युटेशन, पाय कापणे किंवा गँग्रीन होणे पायामध्ये, या सगळ्या गोष्टी. 2000 ते 2016 मध्ये 5% प्रीमॅच्युअर मोर्टॅलिटी वाढली आहे. प्रीमॅच्युअर मोर्टॅलिटीमध्ये वयस्कर व्हायच्या अगोदरच लोकांची मृत्यू होणे, ही डायबेटिक कंडिशनमुळे 2000 ते 2016 मध्ये 5% वाढली. आणि 2019 मध्ये 1.5 मिलियन डेथ या डायबिटीज आणि डायबिटीजमुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्समुळे होईल असं WHO प्रेडिक्शन होतं. 1.5 मिलियन डेथ एवढा हा आजार, नाव फक्त डायबिटीज आहे किंवा गोड येणे होतो, पण एवढा घातक हा आजार आहे डायबेटिक न्यूरोपॅथी. आपण असं मगाशी बघितलं, त्यांना नमनेस येणं, टिंगनीनेस येणं, पायामध्ये सेन्सेशन येणं, ह्या डायबेटिक फूड कंडिशन आहे. आता ह्या स्लाइड मधले जे 2 पिक्चर आहेत तुम्ही आता हल्ली पाहिली, तर ही कंडिशन आहे म्युकरमायकोसिसची. आणि हा म्युकरमायकोसिस हा शब्द पण आपल्यासाठी काही नाही, आपल्याला 1.5 महिने ऐकत आलो. आणि हे 2 पिक्चर आहेत, हे त्यातल्या त्या खूप चांगले पिक्चर आहेत. त्याच्यापेक्षा वाईट कंडिशन आहे, डोळा काढला जातो, जो हा लाल एरिया झालाय किंवा हा जो काळपट एरिया झाला आहे, हा पूर्ण आणि डोळा रिमूव्ह करावा लागतो ब्लॅक फंगसच्या इन्फेक्शनमुळे किंवा आता व्हाईट फंगसच्या इन्फेक्शनमुळे. ज्या लोकांना कोविड इन्फेक्शन झालंय आणि जे डायबेटिक पेशंट बरे झालेत, त्यांची इम्युन सिस्टम ब्लड ग्लुकोज लेवल हाय असल्यामुळे इम्युन सिस्टम अप टू मार्क होतच नाही, त्यांची इम्युन सिस्टम डाऊन राहते.
आणि या कंडिशनमुळे म्युकरमायकोसिसचा त्यांच्यावर अटॅक. हा म्युकरमायकोसिस नाकातून किंवा घशातून पहिलं बुरशीचं इन्फेक्शन होतं, फंगसचं इन्फेक्शन होतं. हे इन्फेक्शन सायनसमध्ये पोहोचतं आणि सायनस ब्रेनमध्ये जातो आणि हा खूप फेटल आहे. त्याच्यामुळे हाय ब्लड शुगर तर आपण सध्या हाय रिस्कवर आहोत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आपली शुगर मेंटेन राहिलीच पाहिजे, तर आपण सर्व्हाइव्ह करू शकू. आणि ही जी आत्ताची जी घातक सिच्युएशन आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचणार नाही. जसं आता म्युकरमायकोसिसचे बरेचसे केसेस आता यायला लागल्यात, ब्लॅक फंगस, म्युकरमायकोसिस, व्हाईट फंगस आणि अजून बऱ्याचशा फंगसचे येत आहेत. त्याच्यामुळे डोळ्या काढायची सिच्युएशन येऊन जाते, डोळा रिमूव्ह करावा लागतो, त्याच्यामुळे तो फंगल इन्फेक्शन स्प्रेड होतो. हा कालचा रिपोर्ट आहे हा, की आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती किती म्युकरमायकोसिसचे केसेस आलेले आहेत. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत 2000 केसेस आलेल्या होत्या. आणि ह्या 2000 केसेस म्युकरमायकोसिसच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पेशंट हे डायबेटिक कंडिशनवाले आहेत, की ज्यांना कोरोना इन्फेक्शन होऊन बरे झालेत, पण त्यांची इम्युन सिस्टम ही डाऊन आहे, इम्युन सिस्टम त्यांची अप टू मार्क नाही आहे. त्याच्याच प्रकारे गुजरातमध्ये 2281, राजस्थानमध्ये 700, कर्नाटकमध्ये 500, जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचे पेशंट हे मिळायला लागलेले आहेत. लागलेला आहे. तर ॲलोपॅथीमध्ये तर डायबिटीज ही मेंटेन करण्याकरता ट्रीटमेंट दिली जाते. मग ज्याच्यामध्ये रक्तातली शुगर कमी करणं किंवा हायपोग्लायसेमिक एजंट असतील किंवा एक्सटर्नल इन्सुलिन देणं, हे डायबिटीज क्युअर करण्याचं ट्रीटमेंट नाही आहे. ही डायबेटिक कंडिशन मेंटेन करण्याकरता ट्रीटमेंट आहे. की ज्यावेळी आपण मेडिकेशनवरती असतो त्यावेळी त्या मेडिसिनचा जोपर्यंत असर आहे किंवा आपण एक्सटर्नल इन्सुलिन आपण घेतोय, तो इन्सुलिन जोपर्यंत रक्तात आहे तोपर्यंत रक्तामधली शुगर ही सेलपर्यंत पोहोचवली जाते. एकदा का त्याचा असर निघून गेला की ती आपण पुन्हा जेवलो, पुन्हा आपण फूड इंटेक केला की रक्तामधली शुगर ही वाढलेलीच असते. ही कंडिशन ब्लडमधली शुगर वाढलेलीच असते. तर आपण डायबिटिक कंडिशन क्युअर करण्यापेक्षा डायबिटिक कंडिशन प्रिव्हेंट कशी करता येईल ह्याच्यावरती आपण लक्ष देऊ. बघा, ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांनी डायबिटिक कंडिशन मेंटेन करावी, पण असे बरेच लोक आहेत की ज्यांना डायबिटिक कंडिशन फ्युचरमध्ये होऊ शकते. कारण आत्ताची जी आपली लाईफस्टाईल आहे ही इतकी प्रॉपर लाईफस्टाईल नाही. आपली मॉडर्न लाईफस्टाईल आहे की ज्याच्यामध्ये आपलं रात्रीचं झोपणं व्यवस्थित होत नाही, दिवसभर स्ट्रेसमध्ये असतो, वजन वाढलेलं आहे लोकांचं, त्याच्यानंतर स्ट्रेस तर आहे, पळापळ असते, जेवणाच्या वेळा रेग्युलर नाही आहेत. तर ह्या सगळ्या चुकीच्या सवयी किंवा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे फ्युचरमध्ये डायबिटिक आपल्याला कंडिशन होऊ नये. तर ही प्रिव्हेंट करण्यासाठी काय करू शकतो आपण? डायबिटिक कंडिशन होऊ नये, डायबिटिक कंडिशनमध्ये आपण जाऊ नये किंवा आपण प्री इलनेस स्टेजमध्ये आपण आहोत, तर इलनेस स्टेजमध्ये आपण जाऊ नये याकरता आपण काय करू शकतो आपण ते बघूया. बघा, डायबिटीज बरोबर राहणं एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ते कसं राहील. टू लिव्ह विथ डायबिटीज इफ यू लर्न हाऊ. आपल्याला जर डायबिटीज बरोबर राहणं कसं राहायचं हे जर माहिती असेल तर डायबिटीज कंट्रोल करणं खूप 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 सोपं आहे. आपण डायबिटिक कंडिशन आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा डायबिटीज जर झालेले आपण कंडिशन सस्टेन करू शकतो. अशा एक 4-5 टिप्स आहेत की त्या जर आपण डेली रोज जर फॉलो केले आपण, की ज्याच्यामध्ये रोज फिजिकल ॲक्टिव्हिटीज, मॉर्निंग वॉक, चालणं, ब्रिस्क वॉकिंग, शाळेमध्ये जसा व्यायाम करायचो तसा हलका फुलका व्यायाम जर आपण केला, त्याच्यानंतर प्लेंटी ऑफ फायबर्स आपण जर खाल्ले, जसे आपल्या DXNच्या फायबर्स आपल्याला स्पिरुलिना सिरियस मधून मिळतात, तर तसं फायबरवालं फूड जर आपण भरपूर खाल्लं, होल ग्रेन्स, स्पिरुलिना सिरियल आणि कॉर्डिसेप्स सिरियस मध्ये फ्रूट्स आहेत, तर तसं फूड आपण जर कंझ्युम करायला सुरुवात केली, एक्स्ट्रा वेट असेल, आपलं जर वजन वाढलेलं असेल ते वजन आपण मेंटेन केलं, ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, त्याच्यानंतर डाईट आपण मेंटेन व्यवस्थित केला, हेल्दी डाईट केला आपण, की ज्याच्यामधून आपल्याला एनर्जी भरपूर मिळते.
आणि त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आपण ठेवला तर डायबेटिक कंडिशन सस्टेन करणं खूप खूप सोपं आहे. जेवढा हा आजार भयानक आहे तेवढाच हा आजार बरोबर किंवा तेवढ्याच ह्या कंडिशन बरोबर सस्टेन करणं किंवा कंडिशन बरोबर जगणं हे पण तेवढं सोपं आहे जर आपण ह्या 4-5 सोप्या जर आपण फॉलो करतोय. जसं आता आपण बघितलंच की फॅमिली हिस्ट्री असेल किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज, अनहेल्दी इटिंग असेल, ओव्हरवेट असेल, हे मेन कारण आहेत डायबेटिक कंडिशन होण्याच्या. जर ह्याच्यावरती जर आपण काम केलं, आपण हलका फुलका एक्सरसाइज केला, हेल्दी फूड हॅबिट ठेवली, आपण वेट आपण मेंटेन केलं, तर डायबेटिक कंडिशन मेंटेन करायला ब्लडमधली शुगर मेंटेन करणं खूप सोपं होऊन जातं. त्याच्याचबरोबर आपण डीएक्सनच्या गॅनोडर्मा बनवलेल्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या सप्लिमेंट जर आपण कन्झ्युम केल्या तर मी तुम्हाला काही स्टडीज आणि रिपोर्ट दाखवतो की त्या आपल्याला कशा हेल्प करतात. आता हे पबमेड मध्ये प्रसिद्ध झालेली ही एक स्टडी आहे की जी अँटी डायबेटिक इफेक्ट ऑफ गॅनोडर्मा लुसिडम आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट लिहिलं की गॅनोडर्मा लुसिडम हॅव बीन रेकग्नाइज एज अल्टरनेटिव्ह एडज्युएंट ट्रीटमेंट फॉर डायबिटीज. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं आहे की डायबिटीज मधला जो ट्रायटर्पिनॉइड आहे, ट्रायटर्पिनॉइड हॅव बीन शोन हॅज अ हायपोग्लायसेमिक इफेक्ट. हायपोग्लायसेमिक इफेक्ट म्हणजे रक्तामधली शुगर कमी करण्याची टेंडन्सी कमी करण्याचा त्याचा गुणधर्म, त्याला हायपोग्लायसेमिक इफेक्ट म्हणतात. तर गॅनोडर्मा लुसिडम आपल्या डीएक्सनचा जो गॅनोडर्मा आहे त्याच्यामध्ये शरीरामधल्या रक्तातली जी ग्लुकोज लेवल आहे ती कमी करण्याची टेंडन्सी आहे किंवा कमी करण्याचा गुणधर्म आहे, ही या स्टडीमध्ये दाखवते. पुढचा एक पबमेड मधलाच रिपोर्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी ट्रॅडिशनल क्लिनिकल ड्रग्स आहेत त्याच्याबरोबर जेव्हा गॅनोडर्माची ट्रायल आणि गॅनोडर्मा जेव्हा कंपॅरिझन केलं तेव्हा त्यांना काय आलं रिझल्टमध्ये दिसतंय बघा. द डिक्रीज इन फेसिंग प्लाझ्मा ग्लुकोज अँड इन्क्रीज इन इन्सुलिन कॉन्सन्ट्रेशन डोस टाइम डिपेंडन्सी इन T2 diabetes mellitus type 2 diabetes mellitus in rats, compare with that by metformin and rosiglitazone. मेटफॉर्मिन आणि रोसिग्लिटाझोन ही दोन औषधं डायबिटीज मध्ये जास्त प्रमाणात डायबिटिक पेशंटला दिली जातात. तर त्याच्याबरोबर जेव्हा आपल्या गॅनोडर्माशी जेव्हा कम्पेअर केलं गॅनोडर्माच्या स्टडीज तेव्हा त्यांना असं आढळलं की इन्सुलिन चं कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्सुलिनचं डिपेंडन्सी, शरीराची इन्सुलिनवरची डिपेंडन्सी ही त्या ड्रगपेक्षा आपल्या गॅनोडर्मामध्ये कमी आहे. अजून एक पुढचा हा रिपोर्ट आहे, हा आहे US नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन. तर त्याच्यामध्ये हा रिपोर्ट छापून आलेला आहे. त्याच्यामध्ये हायपोग्लायसेमिक अँड हायपोलेमिक इफेक्ट ऑफ गॅनोडर्मा लुसिडम हा त्याच्यामध्ये दाखवला. हा रॅटवरती एक एक्सपेरिमेंट केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की गॅनोडर्मा लुसिडम एक्स्ट्रॅक्ट हॅज हायपरग्लायसेमिक रॅट इंडिकेटेड दॅट एक्स्ट्रॅक्ट प्रपोज हायपोग्लायसेमिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे गॅनोडर्माची जी हायपोग्लायसेमिक ऍक्टिव्हिटी आहे ती त्यांना रॅटमध्ये दिसून आली जेव्हा त्यांनी त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट केलं. तर आपल्या डीएक्सनचा जो गॅनोडर्मा आहे ह्याच्यामध्ये आपल्या रक्तामधली शुगर कमी करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती या स्टडीज मधून दिसून येते. जर आपण डीएक्सनचे जे हेल्थ सप्लिमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये RGGL आहे हे जर आपण रेग्युलर कन्झ्युम करतोय तर RG शरीराचं डिटॉक्स करेल आणि गॅनोडर्मा हे सेलचं रिपेअरिंग करेल. सेलमध्ये जिथे जिथे खराबी आहे तिथे रिपेअरिंग करेल. जर आता बघा आपल्या ह्या जेवढं प्रेझेंटेशन त्या इन्सुलिन कंडिशन असते आणि दुसरी कंडिशन आहे शरीरामधले सेल इन्सुलिनला रिस्पॉन्ड करत नाही. म्हणजे ह्या दोन्ही केसमध्ये आपल्या सेल आहेत शरीरातल्या ते व्यवस्थित फंक्शन करत नाहीत. आणि आपल्या डीएक्सनचा गॅनोडर्मा RG आणि GL फॉर्म मध्ये आपल्याला दिला जातो. या दोघांना ऍक्शन हे सेल्युलर लेवललाच होतं. जेव्हा आपण RGGL कमी करतो त्यावेळी सेल्युलर होतं आणि जिथे जिथे सेल मध्ये बॅलन्स आहे, जिथे जिथे सेल प्रॉपर फंक्शन करत नाही तिथे रिपेअरिंग होतं. त्याच्यामुळे
कंडिशन टाईप 1 असेल किंवा डायबेटिक कंडिशन टाईप 2 असेल, इन्सुलिन डिपेंडंट असेल किंवा इन्सुलिन नॉन डिपेंडंट असेल, ते आरजीजीएल ज्यावेळी कंझ्युम करतो त्यावेळी आपल्या ब्लड मधली जी शुगर आहे ती सेल पर्यंत जाण्यासाठी मदत होते, कारण आपल्या शरीरात जो सेलचा फंक्शन आहे हा सुधारला जातो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गॅनोडर्मा आपल्या शरीरावरती काम करतो, आपल्या शरीरामधल्या पेशींचा डिटॉक्स करतो आणि पेशींचा रिपेअर करतो. आणि ज्यावेळी आपल्या शरीरातलं फंक्शन, शरीरातल्या पेशींचं, शरीराच्या टिश्यूचं फंक्शन सुधारतं, त्यावेळी पूर्णच जी कंडिशन आहे ती सुधारली जाते. आपल्या शुगर जी पोहोचली जाते. त्याचबरोबर आपण जेव्हा स्पिरुलिना कंझ्युम करतो त्यावेळेस न्यूट्रिशन आपल्याला मिळतं. आणि त्याबरोबर नुनी आहे, नुनी ज्यावेळी आपण कंझ्युम करतो आरजीजीएल स्पिरुलिना बरोबर, त्यावेळी जर हार्मोनल काही इम्बॅलन्स असेल तर इन्सुलिन हा हॉर्मोन आहे आणि पॅनक्रिया ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. एंडोक्राइन ग्लँड मधून हार्मोन सिक्रीट होतो इन्सुलिन. तर हे इम्बॅलन्स रेग्युलेट करण्याचं नुनीजी करतं. या आरजीजीएल बरोबर आपण डीएक्स 2-in-1 ब्लॅक कॉफी घेतो त्यावेळी कॉफीचा डायुरेटिक इफेक्ट आपल्याला गॅनोडर्मा बरोबर मिळतो आणि आपल्या ब्लड मधला जो एक्सेस शुगर आहे ती युरिन थ्रू शरीराच्या बाहेर फेकली जाते डायुरेटिक इफेक्टमुळे. आपण डायबेटिक कंडिशनला गॅनोडर्माच्या सप्लिमेंट्स रेग्युलर घेऊन डायबेटिक कंडिशनला मेंटेन करू शकतो आणि फ्युचरमध्ये जे डायबेटिक कंडिशन होणार आहे तिला आपण आत्ता प्रिव्हेंट करू शकतो. आणि ही डायबेटिक कंडिशन जसं मी सुरुवातीपासून बोललोय की हा आजार हा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन घेऊन येतो. हा डायबेटिक रेटिनोपॅथी, डायबेटिक फूट अँप्युटेशन, रिनल फेल्युअर, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, स्ट्रोक्स, पेरिफेरल व्हॅस्क्युलर, अशा प्रकारचे भरपूर आजार हँड इन हँड असतात. कोलेस्ट्रॉल वाढणं, या सगळ्या गोष्टी डायबेटिक कंडिशनमुळे होतात. हा सायलेंट किलर आहे, तर ह्याला आपल्या जवळ येऊन देऊ नका. जर आला असेल तर त्याला थोपवा. डीएक्सएनच्या सप्लिमेंट्स रेग्युलर खात जावा. डीएक्सएनचे प्रोडक्ट कंझ्युम करून मेंटेन ठेवा. आत्ताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जे सरकारने घालून दिलेले नियम आहेत, सॅनिटाईज करणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्स पाळणं, हे सगळे नियम पाळा आणि आपल्या फॅमिलीला हेल्दी आणि निरोगी ठेवा. आणि मला इथे बोलायचा चान्स दिला, तुम्ही सगळी माझा प्रेझेंटेशन ऐकून घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देवकर सरांचे पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी मला प्रेझेंटेशन घ्यायला इन्व्हाइट केलं. थँक्यू सर. ओके, एक मिनिट.